स्वागत। सध्या दिल्लीमध्ये आंदोलन चिघळण्यात जमा आहे। आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला आणि पोलिसांना काहीशी ही स्थिती सांभाळणं कुठेतरी कठीण गेलं। त्यानंतर अश्रुधुरांचा वापर सुद्धा या ठिकाणी करण्यात आला। सोबतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकंदरीतच मोठा जो काही राजकीय प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे अर्थातच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो किंवा नाही हे सुद्धा येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे। सीजेपीच्या या सगळ्या नेत्यांसोबत सरकार बैठक घेतं का, संवाद करतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण ही ताजी दृश्य बघतोय। या आंदोलकांना पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अश्रुधुरांचा वापर करण्यात आला। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती आंदोलक अजूनही ठाम आहेत। मात्र सरकारकडून जरी संवादाला बोलवलं असलं तरी सुद्धा अजून संवादच झाला नसल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या संसद भवन परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे। उद्या सकाळी या कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात होईल। मात्र आज या आंदोलनावरती तोडगा निघतो का? आज हे आंदोलन नेमक्या कशा पद्धतीचं स्वरूप धारण करतं? उद्या या आंदोलनाचं चित्र काय असेल? आणि एकंदरीत जर हे आंदोलन पुन्हा चिघळलं तर दिल्ली पाठोपाठ इतर राज्यांमध्ये काय आंदोलनाची परिस्थिती असेल हे येत्या काळातच आपल्याला समजणार आहे। मुंबईमध्ये तर 6 ऑगस्ट पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। सीजेपीचे आंदोलक आता याला कसा प्रतिसाद देतात, काय उत्तर देतात, एकंदरीतच हे सुद्धा येत्या काळामध्ये पाहावं लागणार आहे। ही दोन दृश्य आपण सध्या बघतो। आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुरांचा वापर करण्यात आला। दुसरीकडे पोलिसांची कशा पद्धतीनं पथकं तैनात करण्यात आलेली आहे संसद भवनाबाहेर हे आपण या दृश्यांमध्ये बघतो। या सगळ्या पार्श्वभूमीवरती धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा घेतलाच जावा यासाठी हे आंदोलन करण्यात येतंय। एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय पडसाद उमटतात येत्या काळामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। संसद भवन परिसरामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। पोलीस आंदोलकांमध्ये झटापट झाली। प्रश्न आंदोलनकर्त्यांचा आहेच, परंतु आंदोलन कशा पद्धतीनं करावं यासाठी पोलिसांनी त्यांना आवाहन केलं। शांतता पद्धतीनं सुरुवातीला आंदोलन चालू होतं, मात्र त्यानंतर या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आणि त्यानंतर संसदेच्या दिशेनं कूच केली। थे गुंडे बने हुए थे कुछ पुलिस वाले तो सहयोग कर रहे थे, लेकिन कुछ पुलिस वाले बिना वर्दी के आए थे और बच्चों को मारा है, बच्चों को करंट दिया है। और जहां रूल होता है कि आपको टांगों पे मारना चाहिए, बच्चों की छातियों पे मारा है। ये सीधे आघात हमारी भारत माता के सीने पे इन लोगों ने किया है। आज हमारी डिमांड है कि ये प्रधान को हटाए, एजुकेशन मिनिस्टर को हटाए, सरकार रिस्पॉन्सिबिलिटी ले, जिम्मेदारी ले, अकाउंटेबिलिटी दिखाए। अगर आपको एक मेल पुलिस ने बिटिया बता रही है, फीमेल बिटिया के कपड़े फाड़े हैं, ये आपका नया भारत जहाँ बिटियाओं के कपड़े, इस बिटिया के भी कपड़े किसी और के कपड़े फाड़े गए हैं। हमारे साथ बहुत बच्चे मिले जिनके कपड़े फटे हैं। सो इट्स वेरी अनफॉर्चुनेट। और इतनी अहंकारी, इतनी निर्दयी, इतनी कठोर सरकार शायद ही भारत के इतिहास में हो कि निहत्थे बच्चों पे इन लोगों ने डंडे चलाए हैं। ये बच्चों का जोश था आज यहाँ, और मैं उन सभी बच्चों को सलाम करना चाहूंगी जिन्होंने इतना मतलब जोश दिखाया, इतने भाव के साथ आए यहाँ पे, अपनी बात को रखने आए ना। यहाँ पे दूर दूर से आए, प्रोटेस्ट करने आए, शांतिपूर्ण तरीके से आए ना। ये लोग चाहते हैं कि संविधान से देश नहीं चलेगा, ये आरएसएस की विचारधारा से देश चलाना चाहते हैं। प्रोटेस्ट का हम अभी पार्लियामेंट जा रहे हैं, संसद में पूरे जोर शोर से इस आवाज को उठाएंगे और उसके बाद फिर जंतर मंतर भी फिर से जाने की कोशिश करेंगे। थैंक यू। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत। सचिनजी, तुम्ही बघितलं असेल की सध्या दिल्लीमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे। संवादात कुठेतरी